कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे. आज सकाळी जवळपास 7:30च्या सुमारास विचुंबे परिसरात काही अनैतिक गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक औषध प्रशासन यांच्या माध्यमातून धाड टाकण्यात आली. त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आलाय. सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मज्जाव आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन व खांदेश्वर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. पनवेलमधील विचुंबे गावात एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला 20,06,000 किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुटखा, पान मसाला अशा तंबाखूयुक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास 28 लाखांचा मुद्देमाल व माल पोहोचवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडे साहेब, त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कारवाई प्रस्तावित केलेली होती. आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगी आपण या विभागाचे, या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय ढाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः 7:45च्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घागरे साहेब यांच्या समवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला. सदर साठ्याची किंमत साधारणतः 28 लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा वितरण करण्यासाठी एक 2 व्हीलरची देखील वापर करण्यात येत होता. तर ती सुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त करणार आहोत. तर याच्यानंतर हा सदरचा साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसह आपण या प्रकरणामध्ये प्रथम खबर अहवाल म्हणजे FIR सुद्धा दाखल करणार आहोत. हा माल कुठला नेमका कुठला होता आणि किती पकडण्यात गेला? याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता. साधारणतः 14 प्रकारचे वेगवेगळे प्रतिबंधित अन्नपदार्थ होते. याच्यामध्ये गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यासारखे प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ होते. ते आपण जप्त करून पुढील कार्यवस्थेत आपण मार्केटमध्ये व्हॅल्यू किती असेल? तर साधारणतः याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट 28 लाखाच्या जवळपास किंमत आहे. तर सदस्यतेमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली तेव्हा या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे. तर तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे FIR मध्ये आपण टाकणार. याच्यामध्ये आता घरमालकाने त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का, भाडे तत्त्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे. जर तसं भाडे करार जर केलेला असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय ते लिगल बेसिसवरती सातत्य राहील की कशा पद्धतीत अजून बरेचसे नाही. यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत जर असं मोठ्या प्रमाणावरती कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केल्यास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई